जे जे बोल सांगते ते उत्तर दे. आज आपण ज्ञानेश्वर माऊली सोहळ्यानिमित्त पायवारी करत आहोत. त्यासोबतच आपल्याला बुलढाणा शहरामधील एक आजोबा भेटले आहेत. जवळपास त्यांचं 81 पेक्षा जास्त वय आहे. आपण जाणून घेऊ की त्यांना वयाच्या किती वर्षापासून वारी सुरू केली होती. आजोबा, वारी कधी सुरू केली होती? मी वयाच्या 25व्या वर्षी वारी सुरू केली. 25 आणि तेव्हापासून दरवर्षी येतो. आज तुमचं 81 वय आहे आज माझे 81 आहे. आणि आपण आळंदीहून पायी चालत निघालात. आळंदीहून पायी. तर आपल्याला कसा अनुभव आला? मला फार छान अनुभव आलेला आहे, म्हणूनच मी पूर्ण वारी करतोय. दिवे घाट सुद्धा पूर्ण तुम्ही चढलात. दरवर्षी दिव्या घाट चालतच जातो. वयाच्या 25व्या वर्षीमध्ये आणि आजच्या वारीमध्ये काय फरक वाटतं आपल्याला? अहो, तर मग आज आता माझ्या वयाचे लोक करू शकत नाही, हां. पण मी करतोय म्हणून मला ते सोडा वाटत नाही. किती का होईना पण चाला वाटते. माऊली तुम्हाला ताकद देते. माऊली ताकद देते. आणि मी यावर्षी आपण पाय घसरल कुठं पडल म्हणून हा दंडक हातामध्ये आणलेला आहे. म्हणजे काठी तुम्ही सोबत आणली? काठी सोबत आणलेली आहे. आता या काठीचा गुण असा आहे की एवढाही जरी मी गर्दीत घुसलो, नुसती अशी काठी वाजली माग पुढं लोक जागा देते, रस्ता देतात लोक. कमालीची गोष्ट आहे. काठीला तुमच्या घुंगर सुद्धा लावले? घुंगर सुद्धा लावलेले. अशी आवाज देते काठी, लोक तेवढ्यान जागा सोडतात. अरे म्हातारा आला, जागा द्या. काय सांगाव तुम्हाला. माऊली, माझं नाव राघू आनंद आगाव, आगाव वजर, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य. आणि आम्ही म्हणजे याच्यातले का आपलं हे म्हणजे विदर्भाचे. आता तुम्ही वारी पूर्ण झाल्याच्या नंतर, आषाढीला पोहोचल्यानंतर पांडुरंगाकडे काय मागणं करणार आहे? नाही, मी मागत नाही. मला काहीही मागायचं नाही. मला पूर्णपणे ईश्वराने दिलेलं आहे. मुलं आहे, मुली आहे, आणि माझे मुलं सर्व आपापल्या पायावर उभे. खूप काही त्याला ईश्वराने दिलेलं आहे. मला ईश्वराकडे काहीही मागायचं नाही. पांडुरंगाच्या दर्शन रांगेला लागून दर्शन घ्यायचंय, बाकी काहीच नाही. दर्शन रांगेला तर 40-50 तास लागतात. हो. ह्या वयात होतं? या वयात नाही झालं तर मी काल तरी घेईल, प्रदक्षिणा करल, बस संपला विषय. सर्व भाविकांना काय आपल्याकडून सांग? मी सर्व भाविकांना सांगन की तुमच्याकडून होईल तेवढं करा, पण करा. धन्यवाद.